प्रेस द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि अगदी चायनीज सेंटरमध्ये भेटतं तसं चिकन मंचा सूप एकदम चटपटीत, बनवायला सोपं आणि खायला तितकंच पौष्टिक कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. इथे मी सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. तर हे बघा, हे आहेत फ्राईड नूडल्स जे आपण सूपमध्ये घालून देतो. तर याची रेसिपी मी तुम्हाला वेगळी देईन. इथे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. ही आहे ढबू मिरची जी बारीक चिरून घेतलेली आहे, धुवून स्वच्छ. गाजर आहे तेही बारीक चिरून घेतलेले आहे. कांदापातचा कांदा आहे, हा थोडासा घेतलेला आहे. तर सूपमध्ये अगदी जास्तही भाज्या घ्यायच्या नसतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, नाही घेतली तरी चालेल. फक्त कोथिंबीरची पानं घेतलेली आहेत मी. इथे कोबीज आहे, तो देखील मी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेला आहे. तुमच्याकडे जितक्या भाज्या असतील तितक्या तुम्ही घेतल्या तरीही चालेल. आणि हा कांदापात, तर ही देखील बारीक चिरून घेतलेले आहे. हे आहे चिकन जे मी बॉईल करून घेतलेलं आहे, म्हणजे शिजवून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये चिकनचे पीस टाकून शिजवून घ्यायचं. आणि याचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर जे चिकन मंचाव सूप बनवतात हॉटेलमध्ये त्याची प्रोसेस अशीच असते. आणि हे चिकन स्टॉक म्हणजे ज्यामध्ये चिकन शिजवून घेतलेले ते पाणी आहे, हे आपण सूपमध्ये वापरणार आहोत. इथे मी थोडंसं अजिनोमोटो म्हणजेच टेस्टिंग पावडर घेतलेली आहे. अगदी थोडं घ्यायचं आहे, जास्त प्रमाणात ह्याचा वापर करायचा नाही आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर. साखरेमुळे देखील फ्लेवर छान येतो, त्यामुळे चवीनुसार साखर घ्यायची आहे. तर तुम्ही किती प्रमाणात सूप बनवणार आहात तितक्या प्रमाणात हे सगळं सामान घ्यायचं आहे. इथे मी चिकन सूप बनवते. तुम्ही जर व्हेज सूप बनवणार असाल सगळी प्रोसेस आहे तशी फॉलो करायची, फक्त चिकन आणि चिकन स्टॉक इथे घालायचा नाही आहे. इथे मी रेड चिली सॉस घेतलेला आहे 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा. हे आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा, म्हणजे दरदरीत हे कुटून घेतलेलं आहे. तर जवळपास 2 चमचे आहे हे. तर 5 ते 6 माणसांसाठी सूप बनवण्यासाठी मी ही क्वांटिटी वापरत आहे. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे तितक्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घ्यायची नाही आहे, तर असं हे दरदरीतच वाटलेलं घ्यायचं आहे, म्हणजे जाडभरडं. 1 अंड फेटून घेतलेलं आहे. रेस्टॉरंटमध्ये जे मंचाव सूप भेटतं त्यामध्ये अंड्याचा वापर केला जातो. काही लोकांना सूपमध्ये अंड्याचा वापर आवडत नाही, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. इथे 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. यामध्ये पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कॉर्नफ्लॉवर सूपमध्ये घालण्यापूर्वी पाण्यात घालून घ्यायचं आहे, ते सोपं पडतं. बाकी तयारी झालेली आहे. आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया. एक कढई घेतलेली आहे. तर चायनीज बनवताना नेहमी थोडा मोठा भांड्याचाच वापर करावा. इथे मी 1-2 चमचे तेल वापरत आहे. सूपमध्ये आपल्याला जास्त तेलाची काही गरज नाही आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आलं लसूण आणि मिरची घालून छान परतून घ्यायचं आहे. तर चायनीज पदार्थांमध्ये भाज्या किंवा आलं लसूण पेस्ट वगैरे जास्तीचं शिजवून घेतलं जात नाही, हलकेसं परतून घ्यायचं आहे. कारण त्याचा साधारणतः जो कच्चा फ्लेवर असतो त्यामुळे देखील सूपला टेस्ट छान येते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर हे मी थोडंसं परतून घेते. आलं लसूण मिरची छान परतून झालं की यामध्ये ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या. तर सगळ्या भाज्या मी यामध्ये घालते आणि या देखील छान परतून घ्यायच्या आहेत. तर भाज्या शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. इथे भाज्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत. सूपमध्ये घालताना भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे ज्या उपलब्ध भाज्या असतील त्या तुम्ही घातल्या तरीही चालेल. तर हे छान असं परतून घ्यायचं आहे. तेलाचा वापर तुम्ही बघू शकताय. भाज्या छान परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये मी जो चिकन स्टॉक आहे तो घालते, म्हणजे चिकन शिजवून घेतलेले जे पाणी आहे ते. आणि आपल्याला यामध्ये आणखी जास्तीचं पाणी घालायचं आहे. तर किती प्रमाणात सूप बनवणार आहोत तितक्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे 5 ते 6 माणसांसाठी सूप बनवते, त्या प्रमाणात पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये
मीठ, साखर आणि टेस्टिंग पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण सॉस घेतले ते देखील घालायचे आहेत. तर तेलामध्ये किंवा भाज्या परतताना आपण सॉस आणि मीठ वगैरे घातलं तर ते त्या भाज्यांना चिकटून राहतं. त्यापेक्षा तुम्ही जर पाण्यामध्ये सॉस टाकले, मीठ आणि साखर टाकली तर ते पाण्यामध्ये छान विरघळलं जातं आणि एकजीव होतं. आता हे छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याचमध्ये मी जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालते. अशा पद्धतीने केल्यामुळे सूप छान एकजीव होतं. मिठाचा बॅलन्स देखील राहतो. तर याचा रंग आता तुम्हाला असा दिसतोय. हळूहळू हे शिजेल म्हणजे याला उकळी येईल तसे याचा रंग बदलायला सुरुवात होते. बघू शकताय तुम्ही, थोडे ह्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. जसजसं हे गरम होईल तसं याचा रंग बदलतो आणि हे सूप घट्ट व्हायला सुरुवात होते. तुम्हाला असं वाटलं की सूप पातळ आहे तर तुम्ही यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालू शकता. हे पहा, हळूहळू सूप उकळायला सुरुवात झालेली आहे, घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत सूप उकळत नाही तोपर्यंत त्याचा घट्टपणा लक्षात येत नाही. ज्यावेळेस उकळेल त्याच वेळेस गरज लागल्यास यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालावं. जास्तीचं कॉर्नफ्लॉवर घातलं तर हे खूप घट्ट होतं, म्हणून अंदाजेच घालायचं आहे. आता सूप छान उकळलेलं आहे, टेक्स्चर परफेक्ट आहे, रंगही सुंदर आलाय. तर जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, जितकी कन्सिस्टन्सी हवी तितकी आलेली आहे. ज्यावेळेस सूपला अशी उकळी येते मग त्यामध्ये जे फेटून घेतलेलं आहे अंडं ते घालायचं आहे आणि पटकन असं हे ढवळून घ्यायचं आहे. अंडं घालून छान ढवळून घ्यायचं आहे. तर अगदी रेस्टॉरंटसारखं सूप हवं असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने अंडं घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अंड्याचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही प्लेन सूप देखील बनवू शकता. तर अंडं घातल्यानंतर हे बघा टेक्स्चर असं आलेलं आहे. आता हे छान उकळून घ्यायचं आहे. अंडं घालून एक 2 ते 3 मिनिट उकळायचं आहे. तर हे बघा आपलं सूप तरी तयार झालेलं आहे. आता आपण हे सर्व करूयात. तर आता हे सर्व कसं करायचं, तर एक बाउल घेतलेला आहे मी इथे. यामध्ये चिकनचे पीसेस टाकायचे हवे तितके आणि यामध्ये सूप घालून घ्यायचा आहे. तो तुम्ही चिकन हवं तर सूपमध्ये देखील सगळ्या घालू शकता आणि उकळून घेऊ शकता. पण अगदी रेस्टॉरंटसारखंच हवं असेल तर त्याची पद्धत अशी असते. तर हे पहा, सूप यामध्ये घालायचं आहे आणि जे तळलेले क्रिस्पी फ्राईड नूडल्स आहेत ते घालायचे आहेत. एक्स्ट्रा फ्लेवरसाठी मी इथं थोडंसं किसलेलं आलं घातलेलं आहे, कोथिंबीर घालत आहे, थोडीशी कांद्याची पात घालते आणि थोडंसं कोबीज घालायचं आहे. यामध्ये हवं तर आणखी 1-2 पीस चिकनचे घालायचे गार्निशिंगसाठी आणि परत सूप घालायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त चटपटीत चायनीज सेंटरसारखे चिकन मंचाव सूप तयार झालेले आहेत. नूडलची रेसिपी देखील लवकरच अपलोड करेन. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. एकदा या पद्धतीने सूप तयार करून बघा. घरचे तर तुमचं कौतुक करतीलच आणि इथून पुढे तुम्हाला हॉटेलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. इतकं छान सूप होतं. तुमचा अनुभव शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका. थँक्यू.